नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा आपण नकाशावरचं नाही तर इतिहासातलं एक पान उलगडायला निघालोय. चला माझ्यासोबत. आपण नेहमी एक वाक्य ऐकतो, म्हणजे हम्पी, अरे तिथे काय आहे, दगडच दगड. आणि खरं सांगायचं तर मी सुद्धा तसंच समजत होते. पण 3 दिवसांनी परतताना एकच जाणवलं, दगड नाहीयेत हो. प्रत्येक दगडामागे एक इतिहास आहे, एक गोष्ट आहे आणि एक असा अनुभव आहे जो शब्दांमध्ये सांगताच येत नाही. सकाळी बरोबर 7 वाजता आम्ही सोलापूरमधून हम्पीच्या दिशेने निघालो. रस्त्यात मस्त गप्पा, गाणी, चहा आणि कधी 4.5 तास गेले कळलं सुद्धा नाही. साधारण 11:30 वाजता आम्ही हम्पीमध्ये पोहोचलो. पहिल्यांदा दूरवर पसरलेले ते प्रचंड दगड दिसले आणि मनात पहिलाच विचार आला, हे फोटोपेक्षा कितीतरी पटीने सुंदर आहे. आजच्या व्लॉगमध्ये मी शेवटी सांगणारच आहे, या संपूर्ण ट्रिपमध्ये मला सगळ्यात जास्त कोणतं ठिकाण आवडलं हे नक्की बघा. हॉटेलमध्ये चेक इन केलं, फ्रेश झालो आणि आधी पोटाची पूजा केली, कारण रिकाम्या पोटी इतिहास पाहायचा म्हणजे अन्यायच होणार आहे, नाही का. साऊथ इंडियन थाळी संपून आम्ही निघालो पहिल्या ठिकाणी, कडले काळू गणपतीकडे. एका दगडातून कोरलेली एवढी मोठी मूर्ती, खरंच त्या काळच्या कलाकारांचा विचार केला ना की आश्चर्य वाटतं. अगदी जवळच आहे ससिवे काळू गणपती. दोन्ही मूर्तींची शांतता वेगळीच जाणवते. आणि त्यानंतर पोहोचलो कृष्ण मंदिरात. आज भग्नावस्थेत असलं तरी पण प्रत्येक खांब, प्रत्येक कोरीव काम अजूनही वैभवाची मात्र साक्ष देत आहे. मग पाहिला बडवी आणि त्याच्यासमोर उभा असलेला उग्र नरसिंह. खरंच त्या मूर्तींसमोर काही क्षण आपोआप शांत उभं राहावंसं असं वाटतं. आणि त्यानंतर अंडरग्राऊंड शिव मंदिर, हजार राम मंदिर, सुंदर पुष्करणी आणि क्वीन्स बाथ. इतिहास म्हणजे फक्त पुस्तकातच नसतो, नाही का. तो अशा ठिकाणी जिवंत उभा असतो. आणि मग दिवसातला माझा पहिला वाव मोमेंट, हेमकुटा हिलचा सूर्यास्त. सूर्य मावळत होता आणि संपूर्ण हम्पी सोनेरी रंगात न्हाऊन निघाली होती. त्या क्षणी कॅमेरा बाजूला ठेवून फक्त ते दृश्य डोळ्यात साठवावंसं असं वाटलं. रात्री जेवण करून दिवस संपवला, पण मनात उत्सुकता होती की उद्या हम्पी आयलंडमध्ये काय पाहायला मिळणार. दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली पुन्हा एकदा गरमागरम साऊथ इंडियन नाश्त्याने. आणि आजचा प्रवास होता हिप्पी आयलंडकडे. सगळ्यात आधी पोहोचलो अनिगुंडील. हम्पीच्या गजबजाटापेक्षा हे गाव अगदी शांत वाटलं. आणि मग दुर्गा मंदिर आणि त्याच्यानंतर आली माझी फेवरेट ऍक्टिव्हिटी, सनापूर लेक मधलं कोरॅकल राईड. गोल होडीत बसून भोवतीचं प्रचंड दगड, आरशासारखं पाणी आणि पूर्ण शांतता. खरंच हा अनुभव मिस मात्र करायला नकोच आहे, आणि तुम्हीही कधी गेलात तर करू नका. दुपारी जेवण झाल्यानंतर सुरू झाली अंजनाद्री पर्वताची चढाई. हो, पायऱ्या भरपूर आहेत. मध्ये 2-3 वेळा वाटलं की बस आता नाही. पण वरती जेव्हा पोहोचले त्याच्यानंतर सगळा थकवा गायब. वरून दिसणारं हम्पी म्हणजे शब्दच नाहीयेत सांगण्याला. तिथला सूर्यास्तही तितकाच सुंदर. आणि रात्री परतताना सगळे थकलेले होतो, पण चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं बरं का सगळ्यांच्याच. मग तिसऱ्या दिवशी अलार्म वाजायच्या आधीच जाग आली, कारण जायचं होतं ना मातंग हिलच्या सूर्योदयाला. आणि खरंच हा सूर्योदय नाहीये, हा एक अनुभव आहे. संपूर्ण हम्पी हळूहळू उजळताना पाहणं आयुष्यात विसरणारच नाहीये. आणि त्यानंतर आम्ही गेलो विरुपक्ष मंदिरात. आजही हजारो भाविकांनी गजबजलेलं हे विरुपक्ष टेम्पल. आणि मग लोटस महाल झाला, एलिफंट स्टेबल्स झाले, संग्रहालय झालं आणि मग शेवटी हम्पीचा मुकुटमणी विठ्ठल मंदिर आणि जगप्रसिद्ध स्टोन चॅरियट. इतक्या वर्षांपूर्वी आजच्या मशीन शिवाय हे सगळं कसं बांधलं असेल, हा प्रश्न अजूनही मनात आहे. सुरुवातीला मी एक प्रश्न विचारला होता की या संपूर्ण ट्रिपमध्ये मला सगळ्यात जास्त काय आवडलंय. मातंग हिलचा सूर्योदय, कारण त्या एका क्षणी इतिहास, निसर्ग आणि मनाची शांतता या तिन्ही एकत्र अनुभवायला मिळाली. हम्पीने मला एक गोष्ट मात्र शिकवली बरं का. काही ठिकाणं आपण फक्त पाहत नाही, ती आयुष्यभरासाठी मनात जपून ठेवतो. जर हा प्रवास तुम्हालाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये सांगा हम्पीत तुम्हाला कोणतं ठिकाण सगळ्यात जास्त आवडलं. आणि अशाच भन्नाट प्रवासांसाठी अजू मुकेश ऑफिशियलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळी, पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात.